सोलापूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली। या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय घेण्यात आला। सर्वप्रथम 11 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालन अहवालास मान्यता देण्यात आली। त्यानंतर 2025-26 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चास मंजुरी देण्यात आली। यामध्ये सर्वसाधारण योजनेअंतर्गत 783 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 147 कोटी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत 5.44 कोटी पैकी 5.43 कोटी खर्च करण्यात आला। अशा प्रकारे एकूण 935.44 कोटींपैकी 935.43 कोटींचा म्हणजे जवळपास 100% निधी खर्च करण्यात आल्याची नोंद घेऊन मंजुरी देण्यात आली। या बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली। प्रारंभी राज्य शासनाने 693.90 कोटींची निधी मर्यादा निश्चित केली होती। त्यानंतर नागरी भागातील विकास कामांसाठी 80.26 कोटींचा अतिरिक्त निधी तसेच अक्कलकोट व सांगोला या आकांक्षित तालुक्यांसाठी 10 कोटींची विशेष तरतूद मंजूर करण्यात आली। त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा अंतिम नियतव्यय 842 कोटींवर निश्चित करण्यात आला। याशिवाय राखीव योजनांसाठी एकूण 182.60 कोटींची तरतूद करण्यात आली। त्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनांसाठी 29.47 कोटी, मूल्यमापन व संनियंत्रणासाठी 4.21 कोटी, शाश्वत विकास ध्येय सूक्ष्म प्रकल्पांसाठी 8.42 कोटी, महिला बाल विकासासाठी 25 कोटी, शालेय शिक्षण व क्रीडेसाठी 45 कोटी, दिव्यांग कल्याण व सक्षमीकरणासाठी 8 कोटी, गृह विभागासाठी 24 कोटी, गड किल्ले संवर्धनासाठी 24 कोटी, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी 14.50 कोटींची तरतूद करण्यात आली। या निर्णयांमुळे महिला व बाल विकास, शिक्षण, क्रीडा, दिव्यांग कल्याण, नागरी सुविधा, गड किल्ल्यांचे संवर्धन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पायाभूत विकास कामांना मोठी गती मिळणार असून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी 842 कोटींचा हा आराखडा महत्त्वपूर्ण ठरणार आहे।